नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 67. मैयाने महाशिवरात्रीला गाठवला माझ्या नर्मदा परिक्रमेचा मध्यबिंदू श्री क्षेत्र ओंकारेश्वर अमलेश्वर. आजची रात्र म्हणजे महाशिवरात्र होती. पहाटेच्या अंधारातच मी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. कोणी सांगितले होते ओंकारेश्वर 60 किलोमीटर आहे, कोणी सांगितले होते 70 किलोमीटर आहे, तर कोणी सांगितले होते की आज चालत आरामात ओंकारेश्वरला आम्ही पोचू शकतो. कुणी सांगितलं की कितीही चाललात तरी तुम्ही ओंकारेश्वरला पोचणं शक्यच नाही. आदल्या रात्री ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून मला अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळालं. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. हेच ते ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. मी एकच निश्चय केला, 1 मिनिट थांबणं म्हणजे 1 मिनिटाचं चालणं वाचवणं, अर्थात तेवढ्या अंतराने मागं पडणं. त्यामुळे काहीही झालं तरी आज कुठल्याही कामासाठी 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. फक्त चालत राहायचं, चालतच राहायचं. चरई वेती चरई वेती. माझ्या डोक्यात सतत गणिते सुरू होती. काल जेवढे अंतर चालायचे नियोजन मी केले होते तेवढे अंतर जरी मी सूर्योदयापूर्वी तोडू शकलो असतो तरी जणू काही कालचा दिवस माझ्या आयुष्यात आलाच नव्हता असं झालं असतं. आणि सूर्योदयापासून नवीन जोमाने मी चालणे सुरू केले असते. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावरती कोणीच असणार नाही असा माझा अंदाज होता. परंतु माझ्या लक्षात आले की जसजशी पहाट होत आहे तसतशा रस्त्यावरून खूप साऱ्या गाड्या जाऊ लागल्या. आसपासच्या खेड्यापाड्यातले लोक सहकुटुंब सहपरिवार ओंकारेश्वरला निघाले होते. ट्रॅक्टर करून, गाड्या भरून, जीप भरून आणि सर्वात जास्त म्हणजे एकेका दुचाकीवर 3-3, 4-4, प्रसंगी 5-5 लोक बसून भरधाव वेगाने जात होते. त्यांचे ते धोकादायक वाहन चालवणे पाहून माझी पाचावरच धारण बसली. इतका आत्मविश्वास कुठून आणतात लोक नाही माहिती. देवावरचा विश्वास अधिक दृढ करणारा तो प्रकार होता. 5 जणांना घेऊन जाणारी हिरो होंडा केवळ महादेवच वाचवू शकतात. टाकीवर बसून ती गाडी दामटणारा वाहनचालक तर तिला वळवू सुद्धा शकत नाही. एक पुरुष गाडी चालवतोय आणि 3 स्त्रिया एकाच बाजूला पाय सोडून मागे बसल्यात. कल्पना करून पहा. हे सर्व आदिवासी लोक होते. अतिशय चिवट, काटक आणि धाडसी. इथल्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेतात, पाठ संपूर्णपणे झाकून घेतात आणि समोरून पदर नसतो. त्यांच्या हातामध्ये दंडामध्ये चांदीचे बाजूबंद किंवा वाक्या असतात. नागमोडी आकाराच्या या वाक्या अंधारात सुद्धा चमकतात. पायामध्ये चांदीचे मोठे मोठे तोडे असतात. पुरुष शर्टाची वरची बटणं उघडी टाकतात आणि डोक्याला बारीक टापसं बांधलेलं असतं. अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असल्यामुळं आपल्याला अतिशय सावधपणे चालावं लागतं. अशा पद्धतीने गाडी चालवणाऱ्या काही प्रातिनिधिक लोकांची चित्रं मी इथं टाकलेली आहेत. आज कधी नव्हे ते डांबरी रस्त्यावरून वेगाने धावण्याचा माझा विचार होता तो या गाडीवान लोकांमुळे बारगळला आणि मी पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला खडकाळ पट्टीवरून चालायला सुरुवात केली. सुदैवाने कालच नवीन चप्पल मिळाले असल्यामुळं पायाला खडे फारसे टोचत नव्हते. मग या प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने विचार करून तुम्हाला वस्तू देते पहा. हे लोक जवळून जाताना नर्मदे हर म्हणायच्याऐवजी जोरात किंचाळत जायचे. सुदैवाने मला मध्ये काही शॉर्टकट मिळत गेले. या गाड्यांची वर्दळ पुढे कुठे जात आहे हे दिसत असल्यामुळं आधीच कळायचं की रस्त्याने जाण्यापेक्षा दरीतनं उतरून जावं. गंमत म्हणजे एकही गाडी उलटी येत नव्हती. सगळ्या गाड्या ओंकारेश्वरकडेच चालल्या होत्या. दुपारनंतर ऊन वाढणार असल्यामुळं पहाटेचं थंडीचं वातावरण ताशी 5, 6, 7, 8 किलोमीटर अशा गतीनं चालत तोडायचं असं मी ठरवलं होतं आणि बऱ्यापैकी त्यात यशस्वी झालो. वाटेत एकही परिक्रमावासी दिसला नाही, कारण सगळे परिक्रमावासी मिळेल त्या मार्गाने, वाहनाने वगैरे ओंकारेश्वरला पोहोचले होते. गाडीवरून लिफ्ट मागून जाणारे देखील काही परिक्रमावासी मी पाहिले. बहुतांश परिक्रमावासी त्यांची परिक्रमा ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त करतात. परंतु तरी देखील रस्त्याने चालताना एकही परिक्रमावासी भेटू नये हे मोठे आश्चर्यकारक होते. आपण रस्ता तर चुकलो नाही ना असे देखील वाटायचे. दिवस जसा उगवू लागला तसतशी रस्त्यावरची वर्दळ कैक पटीने वाढली. इतके लोक ओंकारेश्वरला जात असतील याची मला कल्पनाच नव्हती. जवळपास प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील माणसे ओंकारेश्वरला निघाली होती. मला खरं म्हणजे थोडीशी भूक लागली होती, परंतु सोबत खाण्याचं काहीच सामान नव्हतं. इतक्यात मध्येच एक स्विफ्ट डिझायर गाडी माझ्या शेजारी येऊन थांबली. त्यामध्ये नगर जिल्ह्यातले गाडीने परिक्रमा करणारे परिक्रमावासी होते. त्यांनी मला खजुराचे मोठे पाकिट दिले. त्यांचे आभार मानून चालता चालता एक एक खजूर तोंडात टाकू लागलो. खजुरातून शरीराला जाळण्यासाठी तयार शर्करा मिळू लागली आणि त्याचा परिणाम वाढलेल्या गतीमध्ये दिसू लागला. अट्टूट खास नावाचे गाव आले. इथे एकाने उसाचा रस पाजला. या संपूर्ण भागामध्ये मी प्रचंड शॉर्टकट घेतले. अतिशय निर्जन आणि निर्मनुष्य रस्त्यावरून चाललो. इतके चाललो की थांबले तरी माझे पाय म्हणायचे, चल चालूया. कल्पना करून बघा, लख उजेड पडला होता तरी मी अजूनही एकदाही थांबलो नव्हतो.
थांबले की काहीतरी गडबड आहे असं वाटायचं. आज मला कोणाला होकार नकार देण्याचा विषयच नव्हता. सकाळी चहाला नाही म्हणालो म्हणून दुपारचं भोजन नाही मिळालं वगैरे भानगडच नव्हती. दिवसभर उपासच करायचा होता, त्यामुळे न थांबता भराभर चालत राहिलो. वेगाने चालणे ही एक नशा आहे. ती एकदा लागली की थांबावंसं वाटत नाही. मी मध्ये अनेक लोक तुम्हाला सोडू का असं विचारत होते, परंतु मी काही त्यांच्या नादाला लागलो नाही. मध्ये अनेक कालवे, उपकालवे, शेतं, जंगलं हे सगळं लागलं. सगळं तुडवत मी चालत राहिलो. माझा आजचा एकंदरीत मार्ग असा होता: भमोरी, जलवा बुजुर्ग, देवला, खुटला कला, दुडगाव, अटूट खास, अटूट मोहना, नेमाचा, हरबंसपूर, गौईल, बकरगाव. बखरगावपासून ओंकारेश्वर धरणातलं पाणी उतरलं असेल तर करोली, सातमात्रा, एखंड, भिलाया, ताराघाटी, बावडी या मार्गे ओंकारेश्वरला पोहोचता येतं. परंतु आजकाल पाणी उतरतच नसल्यामुळं बखरगावापासून पुढील मार्ग असा होता: नेतनगाव, मठेला, हाथियाबाबा आश्रम, मासलाय, गुंजाली, लवंडी, पिपल्या, कपासी, अंजरूड, भोकारिया, धावडिया, घोंगरी आणि खिंडीच्या मार्गानं ओंकारेची अशी गावामध्ये लागणार होती. वरील सगळ्या गावांची यादी पाहून तुम्हाला मी न थांबता एकंदर किती अंतर चाललो असेल याचा अंदाज येईल. यापूर्वी 3 महिन्यामध्ये परिक्रमा पूर्ण केलेले कोणी परिक्रमावासी मला भेटले तर ते मला थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण वाटायचे. परंतु आज मी जे काही चाललो त्याच्यावरून मला अंदाज आला की एखादा हलका फुलका मनुष्य, ज्याला अन्नमय कोशाची फारशी पर्वा नाही, तो सहज 90 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकतो. त्याची मधली सर्व दर्शने होतील का नाही हे सांगता येत नाही, परंतु परिक्रमा नक्की पूर्ण होईल. मध्ये हरबंसपूर गावाजवळ मला एक तमिळ माणूस भेटला. त्याच्या एकंदरीत चेहरेपट्टीवरून माझ्या लक्षात आले की हा तमिळ आहे आणि तमिळ देवर समाजाचा मनुष्य आहे. मी त्याला वणक मांडणा असं म्हणल्यावर तो एकदम चमकलाच. त्याने मला विचारले की तुम्हाला कसं काय कळले की मी तमिळ आहे? नर्मदा मैयाची कृपा, दुसरे काय. मला हळूहळू असे लक्षात आले की आपले मन जर निर्विचार असेल तर मैया आपल्याला समोर येणाऱ्या संकटांची चाहूल देत असते, किंवा समोर येणारा मनुष्य कसा आहे ते सांगत असते, किंवा समोर आता काय होणार आहे याची पूर्वसूचना आपल्याला मैया देत असते. अशा गमती जमती करत चाललो होतो. अखेरीस हाथियाबाबांचा आश्रम आला. नेतनगावच्या हद्दीमध्ये हा आश्रम होता. इथून पुढे सडक मार्गाने स्तनावद मार्गे ओंकारेश्वरला बहुतांश लोक जातात, परंतु हा फार लांबचा मार्ग होता आणि आजच्या आज पोहोचण्यासाठी कठीण होता. वाटेत सर्वच ग्रामस्थांनी मला सांगितले की मधून जाणारा एक शॉर्टकट आहे. रस्ता जंगलाचा आहे, परंतु फार कठीण नाही, सापडू शकतो. हाथियाबाबा आश्रमामध्ये हाथियाबाबांचे दर्शन घेतले. हत्तीच्या सोंडेसारखा आकार असलेल्या एक पाषाण इथे स्थापित केलेला आहे. गणपतीचंच हे रूप आहे. आश्रमामध्ये खूप गर्दी होती. मी दर्शन घेऊन पाण्याचा कमंडलू टाकीवर भरून घेतला. इतक्यात आश्रमातील बाबाने मला खिचडी खाऊन जायला सांगितले. दिवस पावला. सकाळपासून ते खजूर सोडून पोटात काहीच नव्हते आणि अखंड चालतच होतो. अंगातून अक्षरशः वाफा निघत होत्या. आता थंडी कमी होत आहे हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी माझ्याकडे असलेली 2 ब्लँकेट्स, जी अतिशय उत्तम दर्जाची होती आणि माझे आकार आदर्श धर्मशाळेमध्ये मला मिळाली होती, आणि ती मी चांगली स्वच्छ ठेवली होती. नुकतीच एका कालव्यामध्ये धुतलीसुद्धा होती. ती त्या साधूकडे सोपवू लागलो. इतक्यात आश्रमामध्ये स्वयंपाकाची सेवा करणाऱ्या एक माताजी आल्या आणि त्यांनी ती ब्लँकेट्स मागून घेतली. ती दोन्ही ब्लँकेट गेल्यामुळे माझ्या पाठीवरचा प्रचंड भार हलका झाला आहे असं मला वाटलं. दानामध्ये आनंद आहे, पण नर्मदा परिक्रमेमध्ये दान करण्यात परमानंद आहे. हाच तो नेतनगावचा हाथियाबाबा आश्रम. बोल हाथियाबाबा भगवान की जय. याच नळावर मी यथेचे पाणी प्यायलो आणि कमंडलू भरून घेतला, आणि ह्याच त्या माताराम आहेत ज्यांना दोन्ही ब्लँकेट्स मी दिली. ही सगळी चित्र गुगल नकाशावर मला सापडली. साभार. खिचडी पटापट भरून पुढचा मार्ग समजून घेतला आणि हाथियाबाबा आश्रम सोडला. साधूने सांगितले की शंकराची इच्छा असेल तर तू आज पोहशील, परंतु जर जंगलात रात्र झाली तर मात्र पुढे जायचे धाडस करू नकोस. सर्वांना नर्मदेहर केले आणि आश्रमाशेजारून वाहणाऱ्या कालव्याचा रस्ता पकडला. कालवा दुथडी भरून वाहत होता. त्यामधून नर्मदा जल वाहते हे वासावरून माझ्या लक्षात आले. याचा अर्थ हा कालवा ओंकारेश्वर धरणापासून निघालेला होता, आणि याचा काठ जर मी धरला तर ओंकारेश्वर धरणापाशी, पर्यायाने ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रापाशी पोहोचणार होतो. मार्ग अतिशय खडतर, खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता. या मार्गावरून एकही परिक्रमावासी किंवा ग्रामस्थ कोणीही जात नव्हतं. इथून पुढं गावं लहान आणि कमी आहेत, त्यामुळे रस्त्यावरती वर्दळ नव्हती. मुळात हा वहिवाटीचा रस्ताच नसून कालव्याच्या भोवती नैसर्गिकरित्या तयार झालेली पायवाटीचा तो मार्ग होता. कालव्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता. याचा अर्थ ओंकारेश्वरपर्यंत मला अखंड चढत जायचं होतं. बरंच अंतर चाललो तरी कोणी दिसेना. सकाळपासून सलग 8-9 तास मी अखंड चालत होतो. सूर्य डोक्यावर आग ओकत होता.
त्यामुळे अंगाचा थरकाप होऊ लागला. संपूर्ण अंग भाजून त्यातून वाफा निघत आहेत असं वाटत होतं. कालवा शेजारीच होता, परंतु आतमध्ये उतरायला जागाच नव्हती. अतिशय धोकादायक उताराचा कालवा होता. इतक्यात एके ठिकाणी मला पाण्याचा पाईप कालव्यामध्ये सोडलेला दिसला. आजूबाजूला सावलीसाठी एकही झाड नसलेला हा कालवा होता, परंतु त्या पाईपपाशी एका झाडाची सावली पण होती. सावलीमध्ये मी सामान ठेवलं आणि पाईपला धरून हळूहळू कालव्यामध्ये उतरलो. नर्मदा जल असते. त्याच्या स्पर्शाने इतका आनंद झाला म्हणून सांगू. त्या कालव्यामध्ये मी खूप वेळ पोहलो. अंगातील सर्व उष्णता निघून गेली. कालव्याच्या पाण्याला वेग असल्यामुळं आतमध्ये टाकलेल्या पाईपला धरून मी बांधलेल्या फडक्यासारखा पाण्यामध्ये फडकत राहायचो. अखेरीस ओंकारेश्वरला पोहोचणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे वरती आलो. पाण्याची मला भयंकर आवड आहे, परंतु वेळेचं गणित बसवणं आवश्यक होतं. एक क्षणभर विचार आला की झाडाच्या सावलीतच 2 मिनिटं पडावं आणि तत्क्षणी मी सामान उचललं आणि उघडाच चालायला लागलो. कालच्या काळ झोपेच्या कटुस्मृती चांगल्या लक्षात होत्या. 2 मिनिटं पडल्या पडल्या झोप लागणार आणि उद्या सकाळीच मी जागा होणार इतपत शरीर थकलेलं होतं. पुढं उन्हातच ओले कपडे पिळून घातले आणि अंगावरतीच वाळवले. इथे एकही मनुष्य भेटत नसल्यामुळं मला पुढचा मार्ग कुठला आहे तेच कळेना. कालवा वळणं घेत जात होता. याचा अर्थ त्याचा मार्ग शॉर्टकटचा नाही हे माझ्या लक्षात आले. परंतु असंख्य छोट्या मोठ्या वाळवट असल्यामुळं नक्की कुठला मार्ग पकडावा ते कळत नव्हतं. इतक्यात एका छोट्या मुलीची पावले धुळीमध्ये मला दिसू लागली. मी मनोमन असं ठरवलं की हे नर्मदा मातेची पावले आहेत असं समजून आपण चालायचं. त्या पावलांचा मागोवा घेत मी चालायला लागलो. ती उलीशी पावलं कालवा सोडून उजवीकडे वळली होती, त्यामुळे मी देखील वळलो. पावलं ताजी ताजी उठली होती, परंतु एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये अनवाणी पायाने कुठलीही छोटी मुलगी चालली असेल बरं. आणि सोबत मोठ्या माणसांची पावलं नव्हती. 2-3 किलोमीटर त्या पावलांचा मागोवा घेतल्यावर मला पुढचे गाव लागले. आणि मग आता सगळीकडं रस्ते, गावं, शेती, ओढे, नाले असंच लागलं. हा सगळा आदिवासी वनवासी परिसर होता. आता मला ओंकारेश्वरमधून परत येणाऱ्या पायी भाविकांची गर्दी दिसायला लागली. या भागातले लोक चालत ओंकारेश्वरला जातात, त्यामुळे मला मार्ग विचारायची गरज उरली नाही. लोक ज्या मार्गाने येत होते तोच माझा जायचा मार्ग होता. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकायला लागला होता आणि अजूनही मला ओंकारेश्वरचा ओमसुद्धा दिसला नव्हता. मी पायांची गती वाढवली आणि एक शेवटचे गाव लागले. गावातल्या मुलांनी मला जंगलातून कसं जायचं तो रस्ता सांगितला. ग्रामस्थ या रस्त्याने येत नसत, परंतु काही धाडसी तरुण मुलं या रस्त्याचा वापर करायची. मुलांनी सांगितलेल्या खाणाखुणाबरोबर पाहत मी जंगलचा मार्ग पकडला, परंतु जंगलामध्ये नेहमी जे होते तेच झाले आणि माझा मार्ग भटकला. आता परत फिरावे की पुढे जावे या विचारामध्ये मी असताना नर्मदा मातेचा पुकारा जोरात केला. दूरवरून कोणीतरी मला आवाज दिला. त्या आवाजाच्या दिशेने जंगलामध्ये घुसलो. एक तरुण मनुष्य उलटा परत येत होता. त्याने मला अजूनच जवळचा मार्ग दाखवला. वाटेतल्या खाणाखुणा, कुठली झाडं, कुठले दगड, तसेच ओढे नाले आडवे येतील हे सगळे सांगितले. हे सर्व करताना सूर्यदेव मावळतीकडे वेगाने चालले आहेत हे पाहून एका उंच टेकडीवर जाऊन मी थांबलो. हात जोडून सूर्याची प्रार्थना केली. हे सूर्यदेवा, ही माझी पहिली परिक्रमा आहे. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ओंकारेश्वरला पोहोचण्याचं माझं ध्येय आहे. तुझ्या सहकार्याशिवाय माझं ध्येय साध्य होणं अशक्य आहे. कृपा करून मी ओंकारेश्वरला पोहोचेपर्यंत गायब होऊ नकोस. तुला नर्मदा मातेची शपथ आहे. कारण पूर्वी अमरकंटकच्या जंगलात सूर्य मावळल्यावर जंगल कसं खायला उठतं हे मी अनुभवलं होतं. तसाच अनुभव मला पुन्हा इथे घ्यायचा नव्हता. अतिशय वेगाने मी जंगलातील 3-4 टेकड्या पार केल्या. साधारण मावळतीला आलेला सूर्य खूप झपझप खाली जातो असा माझा रोजचा अनुभव होता. शेजारी तुलनेसाठी एखादी वस्तू किंवा झाड असेल तर तुम्हाला त्याची गती पाहतासुद्धा येते, इतकी ती वेगवान असते. परंतु आज मला एक असा चमत्कारिक अनुभव आला की बराच वेळ सूर्यदेव एकाच उंचीवरती तळपत आहेत की काय असं मला वाटत होतं. 3 टेकड्या पार करूनही पुन्हा 4थी मोठी टेकडी समोर पाहिल्यावर माझा संयम सुटला. सर्वत्र घनघोर जंगल, पाऊलवाटांचा पत्ता नाही, कुठे बाण किंवा खुणा केलेल्या नाहीत आणि मुख्य म्हणजे परत येणारे ग्रामस्थ दिसत नाहीत. आपण नक्की रस्ता चुकलो आहोत असं मला वाटले. त्या दिशेला मी वेगाने धावत सुटलो. एका दमात टेकडी चढू लागलो. हळूहळू टेकडीचं रूपांतर एका खिंडीवजा पायवाटेमध्ये झालं. मी सूर्यदेवाकडे सतत लक्ष ठेवून होतो. बघता बघता अचानक त्याने गती घेतली आणि झरझर गतीने तो मावळला. जंगलातली ती भयान शांतता, मावळणारा सूर्य आणि समोरची ती खिंड पाहून मला वाटले की आता खेळ संपला. सूर्य मावळला आणि 60 किलोमीटर चालून खिंडीच्या सर्वोच्च टोकावर मी पोचलो. अचानक समोरून प्रचंड कोलाहल, दंगा, आरडाओरडा, संगीत ऐकू येऊ लागलं आणि प्रचंड झगमगाटात नटलेलं ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र. हे काय, इथे माझ्या समोरच तर होतं. ती खिंड चढेपर्यंत ओंकारेश्वरचा मागमूसुद्धा लागला नाही आणि ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र अतिशय गजबजलेलं असल्यामुळं अचानक तो झगमगाट दिसू लागतो आणि यात्रेच्या गोंगाटीचा आवाज येऊ लागतो. उजव्या हाताला प्रचंड ओंकारेश्वर बांध आणि त्याच्या पलीकडे चमकणारे नर्मदा जळ दिसले. अमलेश्वराचे विद्युत रोषणाईने उजळलेले कळस दिसले. दिवस मावळला होता. रात्र अजून व्हायची होती. ती रात्र साधी नव्हती.
ती होती महाशिवरात्री. डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या. मोठ्या आवाजात पुकार केला, नर्मदे हर. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर, नर्मदे हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.